मग आज बनवूयात मस्त असं फ्रूट सॅलेड। फ्रूट खूप छान आलेले आहेत मार्केटमध्ये, मी फ्रूट्स घेऊन आले आहे। चला तर मग आता बनवूयात फ्रूट सॅलेड। मस्त असं दुपारच्या जेवणाच्या अगोदर मुलांना दिलं, खूप आवडलं। चला तर मग आपण रेसिपी पाहूयात। नमस्कार मंडळी, रेश्माज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग साहित्य पाहूयात आपल्या फ्रूट सॅलेडसाठी। इथं मी वॉटरमेलन घेतलेला आहे, अर्ध कट केलेलं वॉटरमेलन आहे हे, यातलं थोडंसं वापरणार आहोत आपण। चिक्कू घेतलेले आहेत 2। ही काकडी आहे, आता बाजारात ह्या काकडीचा सीजन आहे, येते आहे अशी काकडी। स्ट्रॉबेरी घेतलेले आहेत, थोड्या आंबट होत्या म्हणून 4च घेतलेले आहेत। आणि आता हे सगळं आपण व्यवस्थित एकदम मीडियम आकाराच्या ह्याच्यामध्ये कट करून घेणार आहोत, मीडियम आकाराच्या साईजमध्ये। पहिल्यांदा मी आता चिक्कूची साल काढून घेते। एक पिशवी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये अशी व्यवस्थित चिक्कूची साल काढून घेणार आहे मी। चिक्कूची साल काढून झाल्यानंतर असं मी उभ्या आकारामध्ये चिक्कू कट करून घेतलेला आहे। तुम्हाला ज्या आकारात फळं कट करून हवे आहेत त्या आकारात तुम्ही घेऊ शकता। मी अशी कट करून घेतलेली आहे, चिक्कू उभ्या आकारात कट करून घेतला आहे। स्ट्रॉबेरी ही उभ्या आकारामध्येच कट करून घेणार आहे। स्वच्छ धुवून घेतलेली आहेत ही सगळी फळं। आता व्यवस्थित सगळी फळं मी कट करून घेणार आहे। ही उभ्या आकारात कट करून काकडी अशी गोल गोल कट करून घेणार आहे, पातळ स्लाइसमध्ये, मीडियम आकाराच्या स्लाइसमध्ये अशी कट करून घेतलेली आहे। सगळी फळं अगदी व्यवस्थित कट करून झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहोत। एकच काकडी घेतलेली आहे मी, अशी गोल गोल आकारात कट करून घेतलेली आहे। मस्त मऊसर अशी छान काकडी असते ही, याने सर्दी होत नाही। आता कलिंगड ही कट करून घेणार आहे मीडियम आकारामध्ये। बिया काढून कलिंगड व्यवस्थित कट करून घेऊयात। चला आता कलिंगड सगळी फळं, ते 4 ते 5 फळं होती ती मी व्यवस्थित सगळी कट करून घेतलेली आहेत। आपण थोडे इथं ड्रायफ्रूट्स नट्सही ॲड करणार आहोत, जास्त नाही, थोड्या प्रमाणात, पण खूप छान लागतं सॅलेड त्याने, म्हणून मी तर 6 बदाम घेतलेले आहेत। आता ते उभ्या आकारामध्ये व्यवस्थित कट करून घेते। असं सुरीला जर तुमच्या छान धार असेल तर असं चॉपिंग बोर्डवरतीच पातळ असे स्लाइस बदामाचे करता येतात। आता बदाम कट करून घेतलेले आहेत, थोडे किशमिश घेतलेले आहेत। चिक्कू, स्ट्रॉबेरी, काकडी, वॉटरमेलन, थोडे बदाम आणि किशमिश, 1 चमचाभर किशमिश असेल। आता एक बाउल घेणार आहोत आपण, त्या बाउलमध्ये हे सगळी फळं ड्रायफ्रूट्स एकत्र करणार आहोत। काकडी घालून घेतलेली आहे मी, जेवढी कट केलेली फळं आहेत ती सगळी घालून घेणार आहोत आपण। सगळी फळं घालून घेतली, बदामही घालून घेतले। असा लांबट आकारात पातळ बदाम खूप छान लागतात खाताना। किशमिश घेतलेले आहे, 1.5 चमचा किशमिश आहे। आता थोडं चटपटीत फ्लेवरसाठी मी ते चाट मसाला आणि ब्लॅक पेपर पावडर घालणार आहे। ही थोडीशी ब्लॅक पेपर पावडर घातलेली आहे, मिठाची गरज नाही आहे इथे। थोडंसं चाट मसाला आणि ब्लॅक पेपर पावडरने अगदी टेस्टी आणि चटपटीत असं आपलं फ्रूट सॅलेड रेडी होतं। आता हे चाट मसाला आणि ब्लॅक पेपर घातल्यानंतर असं एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून चाट मसाला आणि ब्लॅक पेपर व्यवस्थित लागलं जाईल। रेडी आहे आपलं फ्रूट सॅलेड। मस्त अशी छान रेसिपी आहे, मुलींना खूप आवडलं। चला तर प्लेटीत काढून दाखवते मी तुम्हाला। आता प्लेटीच्या वरतीही थोडासा चाट मसाला टाकून घेते मी। रेडी आहे आपलं फ्रूट सॅलेड, मस्त अशी छान रेसिपी। स्वस्त खा आणि मस्त रहा। तर कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा।
आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला चॅनलला विसरू नका। भेटूयात एका नवीन व्हिडिओबरोबर, नवीन रेसिपीसोबत, एका हेल्दी रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।